हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथे पाहणार आहोत नाचणीची इडली कशी तयार करायची. तर इथे त्यासाठी मी 1 वाटी नाचणी घेतलेली आहे. ती स्वच्छ अशी पाण्याला 2-3 वेळा धुवून घ्यायची आहे. तर नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, परंतु मुलं नाचणीच्या भाकरी किंवा नाचणी सत्व खायला नाही म्हणतात. तर त्यासाठी छान अशी इडली जर आपण तयार केली तर मुलं नक्कीच इडली खातील, कारण लहान मुलांना इडली हा पदार्थ भरपूर प्रमाणात आवडतो. म्हणूनच आपण इथे पाहतोय नाचणीपासून कशी इडली तयार करायची. तर इथे छान अशी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर नाचणी आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये पाणी घालून, स्वच्छ पाणी घालून ती भिजायला ठेवायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अजून 2 इन्ग्रेडियंट वापरायचे आहेत, ते म्हणजे उडदाची डाळ आणि तांदूळ. तर इथे 1 वाटी तांदूळ हे या वाटीने मी मोजून घेतलं आहे. 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ ही देखील आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला ही भिजवायला ठेवायची आहे, जशी आपण नाचणी भिजायला ठेवलेली आहे. तर इथे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी इथे चांगलं छान असं स्वच्छ पाणी घेऊन त्याच्यामध्ये भिजायला घालत आहे तांदूळ आणि उडदाची डाळ. आता हे आपल्याला असंच 7-8 तासासाठी भिजायला ठेवायचं आहे. तर आता काय करायचं आहे, आपली ही जी नाचणी आहे व्यवस्थित भिजलेली आहे. भिजल्यानंतर काय करायचं, आपण हिला ठेवणार आहोत कोंब आणण्यासाठी. तुम्ही तशीच यूज केली तरी देखील चालेल, परंतु इथे कोंब आणून जर तुम्ही त्याला मोड आणून जर इडली केली तर इडली जास्त हलकी फुलकी आणि पचायला हलकी होते. तर इथे काय करायचं आहे, आपण एक चाळणीवरती नाचणी काढून घेतलेली आहे आणि त्याच्यावरचं पाणी निथळून घेतलेलं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, एक असं कापड, सुती असं कापड त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि ओव्हरनाईट तुम्ही ठेवलं तरी चालेल. याला मोड आणून घ्यायचे आहेत. आता दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता की याला कसे मोड आलेले आहेत छान असे. आता काय करायचं आहे, आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये नाचणी काढून घ्यायची, पाणी घालून ही छान अशी बारीक दळायची आहे. नाचणीला लवकर मोड येत नाहीत, सो त्याला थोडे कमी आलेले आहेत, परंतु हे आपल्यासाठी ठीक आहे. तर इथे नाचणी मी दळून घेतलेली आहे पाणी घालून मिक्सरमध्ये, एकदम बारीक वाटून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता की इथे छान असे बबल्स देखील याच्यावरती आलेले आहेत. तर आता काय करायचं आहे, आपल्याला हे जे आपलं नाचणीचं पीठ आहे त्याप्रमाणे आपण जे तांदूळ आणि उडीद डाळ भिजायला घातले ते देखील आपल्याला दळून घ्यायचं आहे. आता आपण काय करणार आहोत, हे नाचणीचं पीठ जे आहे ते आपल्या तांदूळ आणि उडीद डाळाची जी आपण मिक्सरमधून काढून बारीक वाटून घेतली आहे त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. तर त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीनं हातानं याला थोडंसं फेटायचं आहे. कारण हातानंच फेटायचं, कारण याची हाताची ऊब जेव्हा याच्यामध्ये लागते तेव्हा ते फुलायला जास्त मदत होते आणि जास्त आपलं मिश्रण छान फर्मंट होतं. अशा पद्धतीने हे मिक्स केलेलं आहे. आता हे परत आपल्याला ठेवून द्यायचं आहे 7-8 तासासाठी आंबवण्यासाठी. तर फर्मेंटेशन नंतर आपण याला पाहूया की ते छान असं आपलं पीठ फुलून येतं ते. तर तुम्ही पाहू शकता 7-8 तासानंतर आपले नाचणीचं पीठ किती छान असं फर्मंट झालेलं आहे. याच्यामध्ये भरपूर असे बबल्स तुम्ही पाहू शकता. व्यवस्थित हे फर्मंट झालेलं आहे. तर आता याच्यापासून आता आपण इडली तयार करूया. इडली करणं काही नाही, सोपं आहे. नेहमीच्या ज्या इडल्या करतात तुम्ही सेम तशाच. आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये बॅटर घालून आपल्याला ठेवून द्यायचं आहे. अगदी 5-10 मिनिटातच छान अशा इडल्या वाफवून तयार होतात. तर इथे तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली इडली नाचणीची तयार झालेली आहे.
छान अशी आपली नाचणीची इडली तयार आहे. चवीलाही खूप छान लागते. रेग्युलर जी इडली असते जवळपास त्याच्यासारखीच लागते, कारण याच्यामध्ये आपण तांदूळ आणि उडदाची डाळ घालतोच. जर तुम्ही तशीच नाचणीची जर करायला घेतली तर व्यवस्थित होणार नाही. सो आपल्याला इथे तांदूळ आणि उडदाची डाळ घालणं मस्ट आहे. छान असे आपल्या नाचणीच्या इडल्या तयार आहेत. तर तुम्ही देखील तुमच्या मुलांसाठी नाचणीच्या इडल्या नक्की तयार करून पहा, कारण भरपूर सारं कॅल्शियम मुलांसाठी गरजेचं असतं आणि ते नाचणीतून आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतं. भरपूर अशी स्पॉन्जी आणि मस्त जाळीदार इडली तयार होते नाचणीची. तर मोड आणून जर तुम्ही इडली केली नाचणीची तर ती छान होते. तर नक्की तयार करून पहा नाचणीची पौष्टिक इडली. थँक यू फॉर वॉचिंग.